नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 35वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 35. थांब युगा, तिथं दाराशीच थांब, आत येऊ नकोस, मीठ मोहऱ्या घेऊन येते, सुलभानं दाराशी येऊन म्हटलं. युगानं घरात शिरत हसत म्हटलं, त्यापेक्षा देवळात जाऊन परातभर तुपात आपण एकमेकींचं मुखदर्शन करूया. तीच वेळ येणार आहे असं मला वाटलं. किती दिवसात आली नाहीस? किती दिवस कुठचे ग? परवा ट्रीपहून आल्यावर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन नव्हते का आले? त्याला 3 महिने होतील. पूर्वी 8-15 दिवसांनी सुलभाला भेटल्याशिवाय तुला चैन पडत नसे. युगानं तिचा हात धरून हसत म्हटलं, आणि युगाला पाहिल्याशिवाय सुलाला बरं वाटत नसे. आज चल, इथं दारातच आपण भांडत उभ्या राहिलो तर रस्त्यानं जाणारे येणारे म्हणतील, भांडायला अजून शाळकरी मुलीच राहिल्यात की काय? सुलभानं तिला आपल्या खोलीकडे नेत म्हटलं, अगं, देह मोठे झाले अन वय वाढली तरी मैत्रिणींची मनं शाळकरीच राहतात बरं. खरंच युगे, मी तुझ्यावर खूप खूप रागवले. सांगितलंस म्हणून ठीक. आता मी जरा सावधगिरीनं वागेन. तू नेहमीच सावधगिरीनं वागणारी आहेस, पक्की आतल्या गाठीची, कशाचाही थांगपत्ता लागू न देणारी, दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे चालणारी. तिच्या गळ्यात हात टाकत योगानं म्हटलं, मैत्रिणीला इतकी नावं ठेवणं चांगलं नाही. आपल्या माणसाची आपणच निंदा केली तर? आपलं माणूस? तू अशी लाघवी अन सोशिक आहेस. हं, स्तुतीचं मापही फार ढळतं नको. आता सांग की मी आले नाही, पण मग तू का ग आली नाहीस? मैत्रिणीची एवढी काळजी होती. युगे, खरंच येणार होते, पण मध्ये आमचे चिरंजीव आजारी पडले. ब्रॉन्कायटिस झाला होता. न्यूमोनिया होता होता बचावला. त्यातून जरा मोकळी झाले होते तो मामनजींचं ब्लड प्रेशर वाढलं. डॉक्टर काकांनी त्यांना झोपून राहायला सांगितलं होतं. आमच्या सासूबाईंच्या हातून काम फारसं होत नाही. दगदग धावपळ त्यांना सोसत नाही. एकदा संसारात पडलं की अनेक व्याप स्त्रीला वेढून बसतात. युगानं आपल्या या अनेक व्यापवेष्टीत मैत्रिणीकडे पाहिलं. ती किंचित स्थूल झाली होती. चेहऱ्यावर प्रौढत्वाच्या सूक्ष्म रेषा उमटल्या होत्या. तिनं हसून म्हटलं, सुले, अन बिनसंसारी स्त्री काय वाऱ्यासारखी मोकळी असते होय? सुलभानं तिच्याकडे पाहिलं आणि मग गंभीरपणे म्हटलं, खरं आहे बाई, स्त्रीला ब्रह्मदेवानं अनेकविध बंधनांच्या कोशातून जन्माला घातली आहे. ती संसारी असो बिनसंसारी असो, त्या कोशातून तिला काही बाहेर पडता येत नाही. युगा, तुझं कॉलेज काय म्हणतंय? कॉलेज? BT कॉलेज म्हणते मी. तुला कोणी सांगितलं? म्हटलं, गावातच राहते मी. अन काय ग, हे BTचं खूळ मध्येच कुठं कसं तुझ्या डोक्यात शिरलं? खूळ कशानं? अगं, वैष्णवाच्या कपाळी टिळा हवा तशी शिक्षकाला BTची मुद्रा हवी. पण तू शिक्षिका का होणार आहेस? सध्या तर आहे ना. वैष्णवांच्या पंक्तीत बसलं की कपाळी टिळा लावून घ्यावा लागतो. पण तू कायमची त्या पंक्तीत बसणार आहेस का? अगं, माणसाला उद्याचं काही सांगता येत नाही, आणि कायमचं काय ते कसं सांगता येणार? युगे, तुला शिक्षिकेचा पेशा आवडत नव्हता, अन अजूनही कुठं आवडतो? मग MA सोडून BT कडे गेलीस? परवा तारा कुलकर्णी म्हणाली की युगा आमच्या कॉलेजात येते. ते मला खरं वाटेना. अगं, MA सोडलं नाही, पण नोकरी करून MA जर करता येतं तर मग का करू नये? आणि ही नोकरी त्या दृष्टीनं छान सोयीची आहे. म्हणजे मुंबईचा बेत बारगळला, आपल्या कॉलेजनं बारगळवला. अगं, ज्या विषयांसाठी मी मुंबईला जाणार होते ते पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स यंदापासून इथं सुरू केलेत ना. छान. नाहीतरी तुला घर सोडायला नकोच होतं. घरी बसल्या MA BT होणार तर. सुरुवात तर केली, पाहूया. पण तुझी प्रकृती मात्र बरी दिसत नाही. ओढलेली दिसते. गेल्या वर्षी कशी रसरशीत दिसत होतीस. युगानं हसून म्हटलं, मघाशी दारात आल्याबरोबर मला ठणकावलंस तेव्हा मला शंका आली की या माझ्या जिवलग मैत्रिणीची माया पातळ झाली की काय, पण आता उलट वाटू लागलंय. चेष्टा नाही युगे, पण तू खरंच ओढलेली दिसतेस. रोज आरशात बघतेस ना. युगानं हसून म्हटलं, त्याशिवाय हा नाकासमोर भांग आणि कपाळावर बरोबर मध्यभागी कुंकू कसं ग लावता येईल? तुला रोज पाहणाऱ्याला फरक दिसत नसेल, पण मी बरेच दिवसांनी पाहते ना, मला निश्चित दिसतोय. अगं, चंद्राचं पूर्ण बिंब हलके हलके फिकट क्षीण होत जातं ते त्याचं त्याला कुठं कळतं, पण आपणाला ते दुरून समजून येतं. प्रकृतीचं रामायण टाळण्यासाठी युगानं म्हटलं,
काय सुले, माझा भाचा कुठं दिसत नाही ग? जिकडे तिकडे सामसूम दिसतंय. सासूबाई त्याला पुण्याला घेऊन गेल्यात. त्या 4 दिवस हवापालट करण्यासाठी मुलीकडे गेल्यात. बरोबर त्यालाही घेऊन गेल्यात. तेवढ्यात दाराशी एक 45ची प्रौढ बाई आली. गोल पातळ, कपाळी ठसठशीत कुंकू. तिनं म्हटलं, सुनबाई, चहा कपात ओतलाय. स्वयंपाकघरात येता की इकडे ट्रे घेऊन येऊ? आम्ही दोघी येतो स्वयंपाकघरात. युगे, या माझ्या आत्ते सासूबाई औरंगाबादला असतात. युगानं म्हटलं, हिच्या मुलाच्या बारशाला तुम्ही आला होतात तेव्हा तुम्हाला पाहिल्याचं आठवतंय. हो, आणि आता पुन्हा या दुसऱ्या बारशाला पण येणार आहेत. वहिनीचं पत्र आलं. मी 4 दिवस पुण्याला जाते. सुनबाईला दिवस गेलेत. घरात मोठं कुणी नाही. तुम्ही 4 दिवस येऊन राहा. युगानं सुलभाकडे आता बारकाईनं पाहिलं. तिच्या भरल्या अंगाचं कारण आता तिला कळलं. सुलभा लाजली. तिनं म्हटलं, आमच्या आईंना सुनेचं भारी कौतुक. नाहीतर आतापासून एवढी काळजी कशाला उगीच? चला, चहा नेऊन जातोय. दोघी निघाल्या. तेवढ्यात तिचा धाकटा धीर ट्रे घेऊन आला. वहिनी, चहा घ्या. या ट्रेमध्ये शंकरपाळी भरून आणलीत. आत्या, आई जाताना कडक आदेश देऊन गेली की वहिनीची सगळी कामं तिनं न सांगता समजून करीत चला. तिला जपा, दगदग करायला लावू नका. त्यानं ट्रे खोलीत आणून ठेवला आणि तो पसार झाला. युगा त्या दुर्मिळ दृश्याकडे पाहत राहिली. तिनं म्हटलं, सुले, खरंच दृष्ट लागावी अशी तुला सासरची माणसं मिळालीत. सुलभा मनात पुटपुटली. तुलाही मिळाली असती. पण उघड तिनं म्हटलं, हो ना, आणि त्यात या छोट्या दिराची वहिनीवर खूप माया आहे. थोड्या वेळानं तिनं म्हटलं, अरुणनं आपलं लग्न ठरवलंय ना? हो. इथं तुझ्याकडे येऊन गेला का? छे ग, मध्यंतरी पानसे वकील आले होते मामनजींची प्रकृती बघायला. ते सांगत होते. सासऱ्याला घेऊन आला होता ना बरोबर? नानांनी विरोध केला तर रद्दबदली करायला. पानसे वकिलांचा तो जुना कॉलेजचा मित्र म्हणे. मग काय, सगळं ठरवून गेला का? ठरवायचं काही उरलंच नव्हतं. त्यानं सगळं निश्चित केलेलंच होतं. नाना आईनं विरोध केला का? छे ग, विरोध कशाला? आणि केला तरी ऐकणार कोण? आमच्या अरुणभाईचा स्वभाव तुला तसा माहीत आहेच. तसा घरात शब्दानं कधी कुणाला दुखवायचा नाही, पण मनातला कुणाला कळू द्यायचा नाही. कुणाचा सल्ला विचारायचा नाही. कुठच्याही गोष्टीत घरात आधी दाद लागू द्यायचा नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊन मोकळा होतो. अगं, शाळेत असताना ट्रिपला जायचं झालं तर नानांना म्हणायचा, नाना, मी ट्रिपला जाणार आहे. प्रत्येकाला 5 रुपये आणायला सांगितलेत. आईला म्हणेल, आई, संध्याकाळी माझे 2 मित्र चहाला येणार आहेत. कांदे पोहे कर. मला म्हणेल, युगे, वर माझे शर्ट्स ठेवलेत. रविवारी मला धुवून दे. मी जाऊ का? तू करशील का? तू धुशील का? असली कधी भाषाच त्याला माहीत नाही. अगं, इथून मुंबईला नोकरीला गेला ना, जाईपर्यंत घरात आम्हाला कुणाला पत्ता नाही. रात्री आला. जेवताना त्यानं ही बातमी सांगितली. पहाटे निघून गेला. तेच लग्नाच्या बाबतीत. पत्रात त्यानं कधी चुकून सुद्धा कळवलं नव्हतं. पण मुलगी चांगली मिळाली म्हणे, असं म्हणायला हरकत नाही. तो तसा विचारी आणि व्यवहारी आहे. भावनेच्या आहारी वाहत जाणारा नाही. आता लग्न केव्हा? शक्यतो लवकरच मुहूर्त धरा असं नाना आईंना म्हटलंय. बघूया. लग्न कुठं होणार? मुंबईला का? अजून निश्चित नाही, पण बहुधा इथंच होईल. कारण नाना आईंची इच्छा इथं व्हावं अशी आहे. अन अरुणभाई जाताना सांगून गेलाय की तुमच्या इच्छेप्रमाणे करीन. बरं झालं बाई, एका मुलाच्या तरी लग्नाचा सोहळा बघण्याचं भाग्य आई नानांना मिळतंय. अगं खरंच, माईंना नातू झाला ना? हो, गणेशपंत पेढे घेऊन तुमच्याकडे आले होते ना? आले होते ना. माईंकडे जातेस की नाही? न जायला काय झालं, पण अलीकडे मला कुठं जायला सवड होत नाही. सकाळी 7ला घराबाहेर पडते, ती संध्याकाळी 7ला घरी येते. म्हणूनच प्रकृती अशी ओढलेली दिसते. युगे, कशाला ग एवढी दगदग करतेस? यात दगदग कसली ग? सकाळी ट्युशन का? छे, मालतीबाईंच्या शाळेत सकाळची शिफ्ट घेते. कमाल तुझी. म्हणजे सकाळी नोकरी, दुपारी कॉलेज, रात्री अभ्यास, शाळेचं होमवर्क. छे छे. युगा, अगं तू हे आरंभलेस तरी काय? युगानं हसून म्हटलं, सुलाबाई, ज्ञानदान आणि ज्ञानार्जन यासारखी पवित्र आणि आनंदायी दुसरी गोष्ट नाही. तेव्हा दोन्ही कार्य एकाच वेळी पार पाडून मी द्विगुणित आनंद मिळवते आहे. युगा, हा तुझा खोटा आनंद आहे. खोटा आनंद? हो हो, खोटा आनंद. तुझी आनंदाची कल्पना खोटी आहे, भ्रामक आहे. स्त्रीचा खरा आनंद
थांब थांब, कळलं. तुझं ते आवडतं पालुपद आहे की स्त्रीचा खरा आनंद गृहिणी होण्यात असतो. पण सुले, हे तू स्वतःवरून सांगते आहेस, आणि स्वतःवरून जग ओळखायला गेलं की माणसाची फार फसगत होते. युगा, तुला एक विचारू का? विचार ना. सिरियसली विचारते. गळ्या शपथ सिरियसली विचारते. विचार. सिरियसली सांगेन. अभिजितनं तुला नकार दिला म्हणून तुझी लग्न करण्याची इच्छाच नष्ट झाली की काय? काहीतरीच तुझं तरकट. नकारानं कुणाच्या इच्छा नष्ट होत नाहीत. माझं तेच म्हणणं. अगं, अनेक वर्षांपासून, अगदी लहानपणापासून ठरलेली किती लग्न मोठेपणी मोडतात. म्हणून काय कुणी लग्न करत नाही? आणि मुलीनं तर नकाराचं मनाला लावून घेता कामा नये. तुला माहीत आहे ना? काय? मला 2 ठिकाणी नापसंत केली होती. दोन्ही ठिकाणी पत्रिका जमत होत्या. पण एकानं म्हटलं मुलगी अशक्त दिसते. बाबांनी म्हटलं तिची अंगकाठीच तशी शिडशिडीत. पण मुलगी कधी आजारी पडली नाही. पण त्यांना ते पटलं नाही. दुसऱ्या स्थळाकडून निरोप आला, बाकी सगळं पसंत आहे पण मुलाच्या मानानं मुलगी बुटकी वाटते. युगानं म्हटलं, माहीत आहे. अगं, 4 महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं. मुलगी तुझ्यापेक्षाही बुटकी आहे. पण सुला, बरं झालं तिथले नकार मिळाले म्हणून तुला हे एवढं सुरेखन कौतुकानं वागवणारं घर मिळालं. युगा, तुलाही माझ्यासारखं कौतुकानं वागवणारं घर मिळावं असं मला नाही का वाटणार? तुझ्यासारख्या जिवलग मैत्रिणीला नाही वाटणार तर दुसऱ्या कुणाला वाटणार ग? माझ्या नणंदेचं कालच पत्र आलंय, अर्थात खुशालीचं. पण त्यात तिनं लिहिलंय की ते स्थळ अजून आहे. त्याचं इंग्लंडला जाणं काही कारणासाठी लांबलंय. खरंच युगा, ते स्थळ फार चांगलं आहे. तू विचार कर गडे. युगा हसली आणि चटकन उठली. सध्या सवड नाही कसलाच विचार करायला. आता येऊ ग. आईची तब्येत पुन्हा बिघडली. पावसाळी गारठा तिला सोसत नाही. दमा चाळवतो. घरी लवकर जायला हवं. अजून भाजी मार्केटात जायचं आहे. सुलभा तिच्याकडे पाहत राहिली. जणू तिच्या मनाचा ती शोध घेत होती. ती घरी गेली तेव्हा नाना खाली झोपाळ्यावर बसले होते. आई कॉटवर उठून बसली होती. नानांनी म्हटलं, युगा, अरुणचं पत्र आलंय. झोपाळ्यावर पोस्टकार्ड पडलं होतं. तिकडे पाहत तिनं म्हटलं, काय म्हणतोय भाई? आणि इतके दिवस पत्र का पाठवलं नाही? सवड सापडली नाही. बाबासाहेबांचे मोठे भाऊ किडनी डिसीजनं आजारी होते. हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. 10 दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं होतं. त्या गडबडीत तो होता. असं. ते परवा वारले. तेव्हा आता लग्न लांबणीवर पडलं. युगा काही बोलली नाही. भाजीची पिशवी तिनं स्वयंपाकघरात काकूंजवळ ठेवली आणि ती वर गेली. अलीकडे अरुणची पत्र वेळेवर येत नसत. जेव्हा येई तेव्हा बहुधा 4 ओळींचं पोस्टकार्ड असे. पैसे पाठवण्याचं तर गेल्या वर्षभरात नाव नव्हतं. बाबासाहेबांना घेऊन तो आला होता तेव्हा तो काही देईल अशी तिची अपेक्षा होती. आईचीही होती. पण तो मोजून 1 दिवस 2 रात्री राहिला आणि तेवढ्या वेळात तो फक्त आल्या रात्री बाबासाहेबांच्या बरोबर पंक्तीला होता तेवढाच. सकाळी त्यांना पोचवायला निघाला तेव्हा त्यानं म्हटलं, आई, आज मी मन्याकडे जेवायला जाणार आहे. काल तो भेटला होता. त्यानं आग्रह केलाय. आता कॉलेजवर जाईन, तिथून परस्पर त्याच्याकडे जाईन. संध्याकाळी तो आला तेव्हा युगा नुकतीच शाळेतून आली होती. त्याच्याबरोबर त्याचे 2 मित्र होते. नानांच्या खोलीत ते गप्पा मारीत बसले. थोड्या वेळानं त्यानं खाली येऊन म्हटलं, युगाताई, आम्हाला अर्धा कप चहा देणार का? प्लीज, ओन्ली चहा हां, खायला काही नको. दुपारची बासुंदी अजून पचली नाही. युगानं चहा केला. कप भरले आणि ट्रे घेऊन ती जिन्याच्या तोंडाशी गेली. भाई! अरुण चटकन खाली आला. तिच्या हातातला ट्रे घेऊन त्यानं म्हटलं, तू वर ये ना, तुझी ओळख करून देतो. ओळख कशाला? ये, मग सांगतो. ट्रे घेऊन तो गेला सुद्धा. त्याच्या बोलण्यात नेहमीच उत्साह, त्वरा असे. ती मनाशीच हसली आणि स्वयंपाकघरात गेली. ओळख करून कशाला देतोय? कारण काय? त्याच्या मित्रांशी ओळख करून घेऊन आपणाला काय करायचं आहे? ती स्वयंपाकघरातच घुटमळत राहिली. थोडा वेळ गेला. अरुणनं वर जिन्याच्या तोंडाशी येऊन हाक मारली, युगाताई, ए युगाताई, वर ये ना. तिचा नाईलाज झाला. ती तशीच वर गेली. अरुणनं आपल्या एका मित्राकडे बोट दाखवून म्हटलं, हे प्रोफेसर नेने पॉलिटिक्स घेण्यासाठी मुंबईहून इथं आले आहेत आणि ही माझी बहीण युगंधरा. प्रोफेसरांनी हात जोडून म्हटलं, व्हेरी ग्लॅड टू मीट यू. युगानं नमस्कार करता करता त्यांच्याकडे पाहिलं. बरेचसे ठेंगणे, गोरे पान, निळसर डोळे, बुद्धिमान चेहरा. अरुणनं म्हटलं, आमची युगा पॉलिटिक्स इकॉनॉमिक्ससाठी खोळंबून बसली.
त्यामुळे गेलं वर्ष तिचं फुकट गेलं. मग आता येऊ देत. युगानं म्हटलं, यावर्षी मी बीटी करते, मग पुढच्या वर्षी अवश्य या. अरुणनं म्हटलं, युगा, तुझा परिचय करून दिलाय. तुझ्यासाठी मुद्दाम यांना घरी घेऊन आलोय. पॉलिटिक्समध्ये यांना डिस्टिंक्शन मिळालंय बरं का. तेव्हा आता इथल्या स्टँडर्डबद्दल तुला काळजी करायला नको. युगा हसली आणि खाली निघून आली. घरच्या बाबतीत तो बेफिकिरीनं वागत होता असं नव्हे, पण त्याच्यात तशी व्यवहाराची बाजू पहिल्यापासून फार कमी. घरची ओढ म्हणून ज्याला म्हणतात ती त्याच्यात फारशी नव्हती. पहिल्यापासून तो असा अलिप्त इथं होता तरी. लहानपणापासून तसाच. इतक्या दिवसांनी तो घरी आला. आपल्यासाठी, आईसाठी काही वस्तू आणील, वारभर कापड आणील अशी युगाची थोडीशी अपेक्षा होती, पण त्यानं काही आणलं नव्हतं. तो कॉलेजात असताना कॉलेजची म्हैसूरला ट्रीप गेली होती. त्याच्या मित्रांनी आपापल्या घरी काही ना काही वस्तू आणली होती, पण हा रिक्त हस्ते आला. आईनं म्हटलं, अरे म्हैसूरला चंदनी वस्तू मिळतात, एक छोटासा देव्हारा आणायचास. पण तू मला जाताना तसं सांगितलं होतंस कुठं. सांगायचं काय त्यात, पण ती टूकच नाही तुला. आणि खरंच ती टूक, ती ओढ त्याला नव्हतीच. तो घरी आला, पाहुण्यासारखा राहिला, निघून गेला. घरच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज त्यानं घेतला नाही. खर्च कसा चालतो चौकशी केली नाही. त्याच्याकडे पैसे मागितले असते तर त्यानं दिले नसते असं नाही, पण अलीकडे खर्चाचा सगळा व्यवहार ती बघू लागली होती. हिशोब ती ठेवू लागली होती. नाना ज्ञानेश्वरी प्रवचनात दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतून गेल्यापासून ते काम नकळत तिच्याकडे आलं होतं. नानांना दगदग नको म्हणून ती कामं आपल्या शिरी तिनं घेतली होती. दर महिन्याला काकूंना विचारून ती सामानाची यादी तयार करून वाण्याकडे नेऊन देईल. सामान घरपोच येईल. भाजीपाला संध्याकाळी शाळेतून येताना मार्केटच्या बाजूला जाऊन घेऊन येईल. पगाराला की सगळ्यांची बिलं तीच चुकती करी. नाना आपला पगार घेऊन आले की म्हणत, युगाताई बिलं द्यायची असतील ना. त्यांनी पुढं केलेलं पाकिट आईच्या उशीखाली सारीत ती म्हणे, आईजवळ राहू दे, उद्यापासून एक एक बिल मी शाळेत येता येता देऊन टाकीन. अशा वेळी कधी कधी ते कौतुकानं म्हणत, युगा, मुलगी असून तूच मुलासारखं सगळं करते आहेस. खरा मुलगा तूच आहेस. युगा हसे, कधी गप्प राही, कधी चेष्टेनं म्हणे, नाना अलीकडे मुलापेक्षा मुलीच जास्त काम करतात बरं का. आणि मग तिथून निघून जाई. 35वा भाग इथेच संपला. आज थोडासा वेळ असल्यामुळे आपण 36वा भाग इथून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. आता आपण युगंधरा या कादंबरीचा 36वा भाग वाचायला सुरुवात करू. भाग 36. सकाळची शाळा, त्यानंतर कॉलेज. युगा सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत घराबाहेर गुंतलेली असे. आला दिवस कसा जाई हे कळत नसे. रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास. सकाळची शाळा म्हणून लवकर उठावं लागे. चक्र वेगानं फिरत होतं. इकडे तिकडे बघायला तिला फुरसत नव्हती. शाळा, कॉलेज, अभ्यास याखेरीज दुसरा विचार करायला उसंत नव्हती. रात्री स्वयंपाकीण काकू चपात्या आणि बटाट्याची कोरडी भाजी, अगर तव्यातला कोरडा झुणका, कधी वाटली डाळ करून ठेवीत. सकाळी युगा घाईघाईनं ते गरम करून घेई, डब्यात भरून घेऊन जाई. कॉलेजमध्ये दुपारच्या सुटीत हा डबा हेच तिचं जेवण. संध्याकाळी घरी आल्यावर चहा खाणं, गरम जेवण रात्री. याप्रमाणे तिचं दैनंदिन जीवन चाललं होतं. दिवस भराभर उलटत होते. एक दिवस संध्याकाळी कॉलेजमधून आल्यावर ती पुस्तकं ठेवायला टेबलाकडे जात होती, तेवढ्यात तिची नजर समोर खिडकीबाहेर गेली. समोर रुचिराच्या खोलीची ती माहेरी गेल्यापासून बंद असलेली खिडकी उघडी दिसत होती. ती आश्चर्यानं क्षणकाल तिथंच थबकली. खिडकी उघडी दिसते म्हणजे रुचिरा वहिनी आली की काय? इतक्या लवकर? अजून 3 महिने सुद्धा झाले नाहीत. छे, ती कुठची इतक्यात येईल? आणि आता पुढच्या महिन्यात दिवाळी. दिवाळी झाल्याशिवाय ती येणं शक्य नाही. तेवढ्यात मागच्या दारी रुचिराची आई तिला दिसली. विहिरीजवळच्या तुळशीची पानं ती खुडत होती. रुचिरा वहिनी आली तर? तिच्या बाळाच्या बारशाला आपण गेलो नव्हतो. शाळा, कॉलेज, छे, जाणं शक्य नव्हतं. जाणं शक्य नव्हतं ही गोष्ट तर खरीच, पण त्याच्याबरोबर आपल्या मनाच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात एक विचार उमटला होता ना, की बाळाच्या बारशाला रुचिराच्या माहेरी तू कोणत्या नात्यानं जाणार? मैत्रीण म्हणून जाईन. छे, इतक्या दूर, शाळा कॉलेज बुडवून? जाऊ दे, इथं आल्यावर रोज भेटेल. मग तिनं रुचिराला समजावणीचं सुरेखसं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर तिचं पत्र आलं नव्हतं. आपणच तिला एखादं पत्र लिहावं
असा युगानं विचार केला होता, पण अजून काही ते जमलं नव्हतं. ती कपडे बदलून खाली उतरली. आई स्वयंपाकघरात बसली होती. तिची प्रकृती, तिचा दमा आता थोडा बरा होता, पण एकंदरीत 4 दिवस बरी, 8 दिवस दम्यानं घेरलेली असे गेले 2-3 महिने चाललं होतं. डॉक्टर काकांच्या औषधाला कंटाळली म्हणून गेल्या महिन्यापासून वैद्यबुवांचं औषध सुरू केलं होतं. गुण उशिरा येईल, हळूहळू येईल, पण हमखास दमा जाईल अशी त्यांनी हमी दिली होती. स्वयंपाकीण काकूनी म्हटलं, युगाताई, माईंच्या सुनबाई, नातू मंडळी आली बरं का? आपणाला काही माहीतच नाही असं दाखवीत तिनं म्हटलं. अगं बाई, खरं का? हो ना, 10च्या गाडीनं आल्या. 4 वाजता गणेशपंत चिवड्याच्या पुड्या आणि डिंकाचे लाडू देऊन गेले. लवकर आल्या वहिनी. माई म्हणत होत्या दिवाळीनंतर येतील. आताच्या मुलींना माहेरी फार दिवस राहायला नको बरं, आणि बाळणपण म्हणजे त्यांना बोरखेळ झालाय. आमच्या वेळी आमची आई आम्हाला 3 महिने खाटेखाली उतरू देत नव्हती. 6 महिने झाल्याशिवाय पाण्यात वावरू देत नव्हती. जगाचं कशाला? माझी सून 2 महिने मुलाला झाले नाहीत तो त्याला घेऊन बाहेर हिंडायला लागली. युगा हसली. काकूंची ही नव्या जुन्याची तुलना संपायची नाही. ती न्हाणी घराकडे निघून गेली. चहा घेत असताना तिनं मोघम विचारलं, गणेशपंतांनी काही निरोप आणला नव्हता ना? छे, ते घाईत होते, बाजारात निघाले होते. त्यांनी पुढे ठेवले नि ते निघून गेले. चहा प्यायला सुद्धा थांबले नाहीत. युगा निमूटपणं बशीतलं खाणं संपवू लागली. आईनं म्हटलं, तुला जायचं तर उभ्या उभ्या जाऊन ये. माई नाहीत ना इथं. मला जरा बरं वाटलं की मी जाऊन येईन. पाहते. थोड्या वेळानं ती मागच्या परसातून कुंपण ओलांडून पलीकडे गेली. रुचिराची आई स्वयंपाकघरात समोरच सहाणेवर गुटी उघडत बसली होती. स्वयंपाकीण बाई तांदूळ निवडीत त्यांच्याशी गप्पा मारीत होत्या. रुचिरा पाठमोरी पाटावर बसली होती. युगाला पाहताच रुचिराच्या आईनं म्हटलं, या. रुचिरानं मागं वळून पाहिलं आणि ती झटकन उठली. हसत सामोरी गेली. स्वयंपाकीण बाईंनी तिला बसायला पाठ मांडीत म्हटलं, युगाताई, आज बऱ्याच दिवसांनी तुमचं दर्शन घडतंय. युगानं हसून म्हटलं, आतापर्यंत मंदिराचा दरवाजा बंद होता ना? खरं आहे बाई, आता घर कसं एकदम भरवून गेलेलं वाटतंय. रुचिराच्या आईनं म्हटलं, स्त्रीशिवाय घराला जाग नाही, तिच्याशिवाय घराला शोभा नाही. घरात नुसते 4 पुरुष असले आणि एकही स्त्री नसली तर ते घर कसं ओकं ओकं वाटतं. युगा रुचिराकडे पाहत होती. ती अंगानं चांगलीच भरली होती. सर्व देहावर वेगळ्या तेजाची झळाळी दिसत होती. चेहरा तुकतुकीत गुलाबी होता, पण त्यावर पूर्वीचा कोवळेपणा नव्हता. सरत्या शरदाच्या निळ्या यौवनोज्वल निळ्या आकाशात हेमंताच्या रेषा उमटाव्यात तशा प्रौढत्वाच्या सूक्ष्म रेषा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. तिच्यात काहीतरी बदल झाला होता खास. परिपूर्ण मातृत्वाचा हा बदल का? कोण जाणे, पण ही आता आई वाटत होती एवढं खरं. तिनं म्हटलं, मी आता कॉलेजातून आल्यावर तुम्ही आल्याचं कळलं. लवकर आलात नाही? दिवाळीनंतर तुम्ही याल असं माईनी म्हटलं होतं. रुचिराच्या आईनं म्हटलं, तेच मी हिला म्हणत होते, पण ही ऐकायला तयार नाही. रुचिरानं हसून म्हटलं, अगं, नोकरी करणाऱ्या बायकांना फक्त 1.5 महिन्याची प्रसूतीची रजा मिळते. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या 1.5 महिना संपूर्ण विश्रांती पुरे असते. जुन्या बायकांची 6-6 महिन्यांची विश्रांती हे आपलं अवास्तव कौतुक बरं का? बरं युगाताई, तुमची काय हाल हवाल? सारं ओके. मागील पानावरून पुढं चालू. रुचिरानं हसून म्हटलं, मागच्यापेक्षा चालू पान खूप भरगच्च भरलंय असं ऐकते. हेतू कळला आम्हाला. हेतू कसला? दुसरा कसला? वहिनीच्या वाट्याला एवढा सुद्धा वेळ येऊ द्यायचा नाही, खरं ना? खरं कुणाला वाटेल, कारण वहिनीच आता रात्रंदिवस कामात इतक्या गुंतून जाणार आहेत की त्यांना इकडे तिकडे बघायला क्षणाचीही उसंत मिळणार नाही. बाळ कुठंय? वरती झोपलाय. स्वयंपाकीण काकूनी कपात चहा गाळला. रुचिरानं एका बशीत डिंकाचा अन हळीवाचा एक लाडू ठेवला आणि म्हटलं, मुद्दाम दिलेत लाडू, दोन्ही खाऊन टाकले पाहिजेत. तिच्या स्वरात अशी काही हुकमत होती की युगा तिच्याकडे पाहतच राहिली. पूर्वीची रुचिरा ती ही नव्हे. पूर्वी तिचं बोलणं सौम्य असे, संकोचानं दबलेलं असे, प्रश्नचिन्हांनी झुकलेलं असे, स्वरात भित्र्या सशाची थरथर असे. आता त्याच स्वरात केवढी हुकमत आली होती. अर्थात हा स्वर टोचत नव्हता. ही हुकमत मायेनं भिजली होती, जिव्हाळ्यानं जवळ ओढत होती, उरला सुरवा दुरावा फुंकून टाकत होती. तिचा स्वर स्थिर होता.
त्यात आत्मविश्वासाचा मोकळेपणा होता. युगा आपल्याकडे विस्फारित नजरेने पाहत आहे असं पाहून रुचिरा हसली आणि तिच्यासमोर बसली. नजरेनं तिनं म्हटलं, मुकाट्यानं खायला लागा. युगा मनःपूर्वक हसली. तिनं दोन्ही लाडू खाऊन टाकले. ती चहा पीत होती आणि तेवढ्यात वरून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिनं म्हटलं, बाळ जागा झाला वाटतं. त्याच्या रडण्याचा आवाज वाढत होता. रुचिराच्या आईनं म्हटलं, अगं रुची, जा त्याला घे, नाहीतर तो रडून घुटवळेल बघ. आता झोपणार नाही तो. त्याला खाली घेऊन ये, गुटी घालून टाकते. रुचिरा जागची हलली नाही. भिंतीला टेकून बसत तिनं हसत म्हटलं, आपली आत्या आल्याची बाळाला चाहूल लागली वाटतं, नाहीतर तो इतक्या लवकर कधी उठत नाही. थोड्या वेळापूर्वी तर त्याला झोपवून आले होते. काकूंनी म्हटलं, वहिनी, अहो तो कळवळून रडतोय, ऐका, जा ना लवकर. बाळाची आत्या जाईल त्याला गप्प करायला. बारशाच्या दिवशी आत्याबाई काही पाळणा हलवायला आल्या नव्हत्या. बाळ खरोखरच कळवळून रडत होता. कपातला चहा तसाच टाकून युगा झटकन उठली आणि झपाझप वर गेली. बाळ रडतच होता, पण वर पोचायला जरा अवकाश तर हवा. ती जिन्यावरून धावतच वर गेली. रुचिराच्या खोलीत शिरली आणि एकदम जागच्या जागी थबकली. खिळून राहिली. अभिजित पाठमोरा पाळण्याशी वाकला होता आणि हातानं हलक्या चुटक्या वाजवीत श्श, अरे गप गप म्हणत त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करीत होता. आपण मागं परतावं या विचारानं ती क्षणभर तिथंच उभी राहिली. पण पित्याच्या ला पुत्र काही दाद देत नव्हता. उलट जास्त किंचाळत होता. आपण काय करतो आहोत हे लक्षात येण्यापूर्वीच युगा वेगानं पाळण्याच्या पलीकडच्या कडेला गेली. छान, चिरंजीवाला गप्प करण्याचा उपाय नामी मुलांना असं गप्प करतात होय. तो पाळण्याच्या अलीकडच्या कडेला तिच्या समोरासमोर स्तब्ध उभा होता. ती बोलून गेली, पण दुसऱ्याच क्षणी तिला वाटलं, उगीच बोललो आपण हे. आता हा वाघबाण मारणार, अगदी कठोर वाघबाण. मुलांना कसं गप्प करतात याचा तुला काय अनुभव? युगाबाई, त्याला आई व्हावं लागतं बरं. तिनं झटकन पाळण्यातनं बाळाला काढून छातीशी धरलं. तो मखमली जीव तिच्या छातीशी बिलगला. तिचं सारं शरीर रोमांचित झालं. त्याच क्षणी तिला असं वाटलं की एक दिव्य अभेद्य कवच आपल्या छातीवर आहे. अभिजितचे वाघबाण कितीही कठोर, कितीही जीवघेणे असले तरी ते आत शिरणार नाहीत. छातीशी बिलगताच बाळ रडायचा थांबला होता. अभिजित तसा स्तब्ध निश्चल उभा होता. त्याची दखल न घेता छातीशी बिलगलेल्या बाळाला तिनं म्हटलं, छे छे, काय हे? नॅपकिन दुपटं सगळं ओलचिंब करून टाकलंयस. गारगार लागलं म्हणून राजा उठला, खरं ना? ती त्याला पलीकडे रुचिराच्या कॉटवर घेऊन बसली. कॉटजवळ एका ठेवण्या स्टुलावर नॅपकिन दुपट्यांच्या घड्या ठेवलेल्या होत्या. त्याचे कपडे ती बदलू लागली. तेवढ्यात रुचिरा वर आली. अभिजित अजून तसाच पाळण्याजवळ पाठमोरा उभा होता. युगाकडे तिची हालचाल पाहत उभा होता. ती बाळाचे कपडे बदलण्यात मग्न झाली होती. ते दृश्य पाहत ती क्षणभर दारातच थबकली. मग आत शिरत तिनं हसत म्हटलं, बघितलं युगाताई, बाळ मोठा लबाड आहे हं. अभिजित चपापला, मागं वळला. मग चेहऱ्यावर किंचित त्रासिकपणा आणून त्यानं म्हटलं, उद्यापासून खाली माझघरात एक पाळणा आणून ठेव. तू खाली असेपर्यंत त्याला खाली झोपव. निष्कारण माझ्या अभ्यासात व्यत्यय. ती हसली. असे ठिकठिकाणी पाळणे टांगण्यापेक्षा बाळाला गप्प करायला, खेळवायला थोडं शिका ना. बालसंगोपनशास्त्र हा सुद्धा अभ्यासच आहे बरं का. तो तिथंच उभा आहे आणि रुचिरा ओठ दाबून गालातल्या गालात हसत आहे असं पाहून ती चटकन उठली. तिनं म्हटलं, आता सांभाळा आपल्या चिरंजीवाला. कपडे पार ओले चिंब करून टाकले होते, बदलून टाकलेत सगळे. पण तुम्ही कुठे निघालात? उशीर झालाय खूप, पुन्हा सवडीनं येते. मिळाली सवड तुम्हाला. केव्हा येता? येते ना, खरंच येते. रविवारी या परवा, मी वाट पाहते. पण युगा काहीचं उत्तर देत चिना उतरून गेली सुद्धा. ती घरी गेली तेव्हा काकूंचा स्वयंपाक झाला होता. त्यांनी पाटपाणी मांडलं होतं. आई कॉटवर पडली होती. नानावर आपल्या खोलीत होते. जेवताना काकूने विचारलं, युगाताई, माईंचा नातू कसा आहे? कुणासारखा दिसतोय? खरं म्हणजे तिनं त्या नातवाला नीटसं पाहिलंच नव्हतं. पाहायला तसा तिला अवकाश कुठं मिळाला होता आणि निरीक्षण करण्याइतपत चित्त स्थिर होतं तरी कुठं. तिनं हसून म्हटलं, नातू छान आहे, गोरापान आहे, पण कुणासारखा दिसतोय ते नाही कळत मला. काकूनी म्हटलं, बाकी आता दिसतं ते रूप खरं नव्हेच. मुलाचं रूप वर्षापर्यंत सारखं बदलत असतं, मगच खरं रूप कळतं. नातवाचं नाव काय ठेवलंय?
बाळ म्हणतात. नाव काय ठेवलंय ते गडबडीत विचारायला विसरले. ती जेवून वर आपल्या खोलीत गेली. अभ्यासाची पुस्तकं ओढून घेऊन टेबलाशी बसली. संध्याकाळचा प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला आणि बसल्या जागीच ती विलक्षण संकोचून गेली. रुचिराचा मुलगा वर कळवळून रडू लागल्याबरोबर आपण धावत गेलो. का गेलो? कुठच्या ओढीनं गेलो? माईंचा नातू म्हणून आपणाला कळवळा आला का? की रुचिराचा मुलगा म्हणून आपण गेलो? की अभिजितचा मुलगा रडतोय म्हणून धावलो? छे, मुळीच नाही. मग एका अर्भकाच्या कळवळून रडण्याचा आर्तनाद ऐकवेना म्हणून धावलो? आणि त्याला जवळ घेताच छातीशी धरताच एकदम तो गप्प कसा झाला? का? की हरेक स्त्रीतल्या वात्सल्याची ऊब सारखीच असते आणि आपणाला टोमणे मारण्याची सुवर्णसंधी अभिजितनं कशी घालवली? सहज कुणी उपहास करावा असं कुठच्याशा नादात आपण अभावितपणे बोलून गेलो. पण अभिजित निमूटपणे उभा होता. पुत्रलाभानं त्याच्या मनातला डंख पुसून टाकला की काय? अन खरंच रुचिरा वहिनीही नवऱ्याला बाळकडू पाजण्या इतकी धीट झाली. ती मनाशीच प्रसन्नपणे हसली आणि अभ्यासाला लागली. हा म्हणता त्यात ती एकचित्त झाली. कॉलेजचा अभ्यास आणि शाळेत शिकवायच्या धड्यांचा अभ्यास असा दुहेरी अभ्यास तिला करावा लागे. टेबलावर तिच्या डाव्या उजव्या बाजूची पुस्तकं वह्या तिची वाट बघत बसलेली असत. सबंध दिवस पुस्तकं उघडून बघायला फुरसत नसे. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत बसणं तिला भाग पडे. तिच्या ते आता अंगवळणे पडून गेलं होतं. रविवारी सकाळी ती रोजच्याप्रमाणे लवकर उठली. रविवार होता, पण 9 वाजता शाळेत शिक्षकांची कसलीशी सभा होती. तिला हजर राहायचं होतं. न्हाणं, केस धुणं, ते वाळवणं ही रविवारची कामं उरकून तिला शाळेत वेळेवर पोचायचं होतं. ती झटकन उठली आणि खाली गेली. जाता जाता तिनं उघड्या खिडकीतून सहज समोर बघितलं. रुचिरा आता आली तरी खिडकी बंदच होती. आता बाळंतीण त्या खोलीत, तेव्हा बाहेरचा गारठा बाधू नये म्हणून ती खिडकी बंदच असे. रुचिरा अजून उठली नसावी. सकाळच्या गारठ्यात एवढ्या लवकर तिची आई तिला उठू देते? शिवाय तिला रात्री जागरण होत असेल, कारण रात्रीच्या शांतवेळी मध्यरात्री केव्हा तरी बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी पडत असे. खाली जाऊन तिनं आपली सगळी कामं उरकली. न्हाणं आटपून न्हाणीघरातून ती बाहेर पडली. तेवढ्यात तिच्या कानी हाक आली. युगाताई. रुचिरा कंपाऊंड जवळ उभी होती. युगानं हसून म्हटलं, गुड मॉर्निंग, लवकर उठलात. रुचिरानं हसून म्हटलं, उद्योगी माणसाला गाठण्यासाठी उठावं लागतं, नाहीतर त्याची गाठभेट कशी व्हायची? आज रविवार आहे म्हटलं. कॅलेंडरात आहे, पण आम्हाला सुट्टी नाही. इश्श, असं कसं? युगानं हसून म्हटलं, इश्श, तसंच. म्हणजे आज 9 वाजता शाळेत मीटिंग आहे, त्यानंतर एक्स्ट्रा तास आहेत. त्यानंतर मोकळे आहात ना? हो, 4 वाजता मी येणारच आहे तुमच्याकडे. विसरू नका, शक्यतो लवकर या ना. युगा दुपारी 4:30 वाजता घरी आली तेव्हा रुचिरा तिच्या आईजवळ गप्पा मारीत बसली होती. तिनं म्हटलं, आल्यापासून मामींना भेटायला आले नव्हते. बाळ कुठं आहे? तो झोपलाय. तेवढ्यात म्हटलं उभ्या उभ्या जाऊन यावं. बाळाला घेऊन पुन्हा येणारच आहे मामींकडे. युगा वर गेली. तिच्या मागोमाग रुचिरा वर गेली. चला, येता आहा ना? मी मुद्दाम तेवढ्यासाठी आले. युगा तिच्याकडे क्षणभर रोखून बघत राहिली आणि मग तिनं हसून म्हटलं, छान, मोठ्या व्यवहारकुशल आहात हं वहिनी तुम्ही. रुचिरा समजली, हसली. युगावंचं संसारात पडलं की आपोआप व्यवहार कुशलता अंगी येते बरं. चला आता, उशीर नका करू, बाळ उठेल तिकडे. युगानं हसून म्हटलं, हे छान हं वहिनी, आता उठसूट बाळाची ढाल पुढं. पण मी केव्हाची येऊन बसले? पण मी 4 वाजता येते म्हणून सकाळी सांगितलं नव्हतं का? पण मला धीर निघेना. दोघी मागच्या परसातून रुचिराच्या घरी गेल्या. रुचिरा तिला घेऊन वर आपल्या खोलीत गेली. बाळ पाळण्यात अजून झोपलेलाच होता. युगा त्याच्याकडे निरखून पाहू लागली. आई वडील दोघं गोरी, तेव्हा मुलाचा वर्ण गोरापान असणं स्वाभाविक. बेट्यानं दोघांचं रूप उचललं होतं. काळ्याभोर केसांचं जावळ खूप दाट होतं. बांधलेल्या टोपऱ्यातून केसांच्या मुद्याने कपाळ झाकून टाकलं होतं. रुचिरानं हसून विचारलं, एवढं कसलं निरीक्षण चालवलंय युगाताई? तुमच्या पत्रातील मजकुराच्या खरेपणाचा पडताळा पाहते आहे. रुचिरानं हसून म्हटलं, तर मग तो जागा झाल्याशिवाय, त्याचे डोळे बघितल्याशिवाय तो पडताळा यायचा नाही. युगा हसली आणि मागं परतून रुचिरा शेजारी कॉटवर बसली. रुचिरानं म्हटलं, मी तुमच्यामध्ये खूप समावले युगाताई. हे न सांगताच कळलं.
कारण रुष्ट माणसं जास्त अधीर होतात आणि अधीर माणसं रुसतात. खोटं वाटतं तुम्हाला, पण तुमची मला नेहमी आठवण येत असे. बारशाच्या दिवशी तर सारखी आठवण येत होती. खरंच वहिनी, ओ बाळाचं नाव काय ठेवलं ते तर विचारायला विसरूनच जाते. नावं कितीतरी ठेवलीत, त्या दिवशी गंमतच झाली. कसली? बाबांनी ह्यांना विचारलं, नाव काय ठेवायचं? यांनी म्हटलं, काहीही ठेवा. काही कसं? माईंनी म्हटलं, पाळण्यातला विनायक ठेवा, त्याच्या पणजोबांचं ते नाव. त्यानंतर दुसरं काहीही आवडीचं ठेवा. माझ्या आईनं म्हटलं, चंद्रहास. ह्यांनी म्हटलं, छे, हे कसलं नाव? मग मकरंद, महेश, राजेंद्र. ह्यांनी तोंड मुरडलं. माझ्या भावानं म्हटलं, मग तुम्ही सुचवा की. काहीही ठेवा. काहीही ठेवा काय? आम्ही सुचवलेली नावं तुम्हाला पसंत नाहीत, त्या अर्थी तुम्ही निश्चित काहीतरी नाव ठरवलेलं आहे, सांगून टाका. स्वारी गप्प झाली. मी म्हटलं, सांगून टाका ना, खोळंबा होतोय. ते क्षणभर गप्प राहिले. मग गंभीर मुद्रेनं म्हणाले, योगेश हे नाव बरं वाटतंय. दादानं चेष्टा केली. वा, खरे जावई बापू आहात. नको नको म्हणायचं, आडेवेडे घ्यायचे, पण शेवटी मनाप्रमाणे करायचं. चला, तेव्हा नाव योगेश. युगानं म्हटलं, योगेश छान आहे नाव, पण हे उच्चार करतात युगेश. रुचिरा हे सांगताना आपणाकडे सहेतूक पाहत आहे असा युगाला उगीच भास झाला आणि ती मनात संकोचून गेली. तिनं विषय बदलला. पण दोघींच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या. मधल्या 4-5 महिन्यांचा काळ हलकेच निघून पसार झाला होता. तेवढ्यात योगेश जागा झाला. रुचिरानं त्याला तिच्या मांडीवर ठेवून म्हटलं, आता माझ्या खरेपणाचा पडताळा नीट पहा. हा जवळ आरसा ठेवलाय तुलनेसाठी. मी खाली जाऊन चहा घेऊन येते. ती खाली गेली. युगा योगेशच्या डोळ्यांकडे पाहत राहिली. आपल्या डोळ्यांसारखे डोळे आहेत, कोण जाणे, पण डोळे पाणीदार आहेत. अभिजितनं त्याचं नाव योगेश का ठेवलं? का ठेवलं? आणि युगेश का म्हणतो? आपलं नाव सतत तोंडात घोळत राहावं म्हणून? आपली स्मृती सदा उजळीत राहावी म्हणून? या विचारानं तिचं हृदय एकदम सुखावलं. म्हणजे आपल्यावर अजून त्याचं प्रेम आहे? छे छे, शक्य नाही. तसं असतं तर मग तो सतत टोमणे मारीत राहिला असता का? सतत उपहास करीत राहिला असता का? सूड उगविल्याशिवाय वागला असता का? की युगाताई, बाळाला आता पाळण्यात ठेवा, चहा घ्यायला या. युगा एकदम भानावर आली, हसली. बाळाला पाळण्यात ठेवण्यासाठी उठली. रुचिरानं म्हटलं, भावोजींचं काल पत्र आलंय, मुलगा झालाय. अरे वा, असं? म्हणून हे बशीत पेढे होय? माई आता गडबडीत असणार. हो, त्यांनी घाईनं पत्र लिहिलंय मला, जरा कडक लिहिलंय. ते का? मी दिवाळीनंतर डिसेंबरच्या सुमारास इथं यावं असं दिल्लीला जाताना त्या मला सांगून गेल्या होत्या. पण मग तुम्ही येण्याची घाई करून त्यांचा आज्ञाभंग केलात. करावा लागला. तो का? हे दिवाळीची सुट्टी लागल्याबरोबर काश्मीरच्या ट्रिपला जाणार आहेत. दिवाळीनंतर येणार म्हणाले. मग ऐन दिवाळीत घराला कुलूप का लावायचं आहे? घरात दिवे नकोत का लागायला? मी ह्यांना म्हटलं, पुढच्या वर्षी जा ट्रिपला. मग? रुचिरा हसली. मग काय, हे माझं ऐकायला बसलेत होय? त्यांचा प्रोग्रॅम अगदी फिक्स्ड आहे, म्हणून मग मला यावं लागलं. युगा निमूटपणे चहा पिऊ लागली. 36वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा या कादंबरीच्या 37व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.